मंडळी नमस्कार. विषय खोल विथ विशाल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मंडळी, बॉलिवूड म्हटलं म्हणजे एक राणी हजार कहाणी आणि तशीच काहीशी घटना घडली आहे. चला जाणून घेऊयात. विषय खोल आहे मंडळी. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि त्याचे कुटुंब नव्या वादाच्या भोवऱ्यात अडकले. हो, नवीन वाद. माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात अभिनेता शाहरुख खान, पत्नी गौरी खान, मुलगा आर्यन खान यांच्या मालकीच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट तसंच नेटफ्लिक्स विरोधात मानहानीचा खटला दाखल केलाय. हो, मानहानीचा खटला. आता तुम्ही म्हणाले काय? खरंच मी तुम्हाला म्हटलं ना, विषय त्याचा खोल आहे. हे प्रकरण नेमकं काय जाणून घेऊयात. 18 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या बॅड्स ऑफ बॉलिवूड या वेब सिरीजचे दिग्दर्शक आर्यन खानने या वेब सिरीजचं दिग्दर्शन केलेलं आहे आणि या सिरीजमध्ये समीर वानखेडे यांच्यासारखं दिसणारं पात्र दाखवलं गेलं असून त्याद्वारे त्यांच्या प्रतिमेची जाणून बुजून बदनामी करण्यात आल्याचा आरोप समीर वानखेडेंनी केलाय. त्यांचं म्हणणं आहे की सिरीजमध्ये ड्रग्ज विरोधी अंमलबजावणी संस्थांना, बरं का, म्हणजे या संस्थांना चुकीच्या आणि नकारात्मक पद्धतीने दाखवण्यात आलेलं आहे. एक सत्यमेव जयते नामक पात्र दाखवलेलं आहे जे नंतर अश्लील हावभाव करतं. हा प्रकार राष्ट्रीय घोषणेचा अपमान असून राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा 1971 अंतर्गत दंडनीय आहे. काही दृश्य माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय दंड संहिताच्या कलमांचं उल्लंघन करतात असा आरोप देखील यामध्ये करण्यात आलेला आहे. हे सगळे आरोप आहेत मंडळी. विषय खोल आहे मंडळी. समीर वानखेडे आणि वाद हे कायम जुनं नातं आहे. समीर वानखेड्यांवर नेहमीच बॉलिवूडला टार्गेट केल्याचा आरोप केला जातो. मी इतिहासात थोडं जातोय. त्यांची दुसरी पत्नी क्रांती रेडकर या मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आहेत. नावाजलेलं नाव आहे. 2017 साली समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यांचं लग्न झालं. बॉलिवूड विरोधात ड्रग्ज रॅकेट प्रकरणी मोहीम उघडल्यामुळे समीर वानखेडे पहिल्यांदा चर्चेत आले ते 2020 मध्ये. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन एनसीबीच्या रडारवरती आलं. चर्चा झाली. बॉलिवूड आणि ड्रग्जची चर्चा सुरू असतानाच सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर ड्रग्ज प्रकरणी आरोप झाले. आता झालं काय बघा. पुढे झालं असं, एनसीबीने रिया चक्रवर्तीला अटक केली. त्यानंतर समीर वानखेडे यांनी आपला मोर्चा बॉलिवूडकडे वळवला. सगळ्यांवरती त्यांनी नजर ठेवायला सुरुवात केली. दीपिका पादुकोण, सारा अली खान, रकुलप्रीत सिंग आणि श्रद्धा कपूरची एनसीबीने कसून चौकशी केली. तर प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंगला ड्रग्ज सेवन प्रकरणी अटक करण्यात आली. हे सगळं घडल्याचं आपण बघितलेलं होतं. त्यानंतर काय घडलं बघा. बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालची देखील एनसीबीने चौकशी केली. तर टीव्ही सिरियलची अभिनेत्री प्रतिका चौहानवर कारवाई करण्यात आली. समीर वानखेडे अगदी जोरात होते. सगळ्यांवर त्यांची नजर होती. बरं, आता नार्कोटिक्स कंट्रोल विभागाने ड्रग्ज प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या जावयालाही अटक केलेली होती. मोठी चर्चा झाली. विषय खोले मंडळी. समीर वानखेडेंवर स्वतःच्या प्रसिद्धीसाठी त्यावेळी बॉलिवूडला टार्गेट केल्याचे अनेक आरोप झाले, चर्चा झाली. त्यात पुढे घडलं असं की आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी त्यांच्यावर खंडणीचा आरोप करण्यात आला. तेव्हा नेमकं काय घडलं होतं ते आपण बघितलेलंच होतं. बरं, मी जसं म्हणालो की समीर वानखेडे आणि वाद हे तसं जुनं नातं आहे. मुंबई, आता त्याच्याही पूर्वी बघा, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात ते कार्यरत असतानाही त्यांच्यावर बॉलिवूडला टार्गेट करण्याचे आरोप झाले होते. एअरपोर्टवर सहाय्यक आयुक्त असताना, म्हणजे मी आणखीन थोडं पाठीमागे गेलेलो आहे, एनसीबीच्या अगोदर मी तुम्हाला सांगतोय, असताना वानखेडे यांनी परदेशातून येणाऱ्या बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रींवर कस्टम ड्युटी टाळल्याप्रकरणी कारवाई केलेली होती. ही कारवाई तशी जोरदार त्यांनी सुरू केली. शाहरुख खानला 2021 मध्ये समीर वानखेडे यांच्या टीमने मुंबई एअरपोर्टवर थांबवलं. शाहरुख लंडनवरून भारतात परतत होता. परदेशातून आणलेल्या वस्तूंवर कर भरल्यानंतर शाहरुखला सोडण्यात आलं. हे तर झालं शाहरुखचं प्रकरण, ज्याबद्दल मोठी चर्चा झाली होती. आणि त्यानंतर मिनिषा लांबा, गायक मिका सिंग यांना कर चुकवल्याप्रकरणी समीर वानखेडे यांनी दंड ठोठावला होता. 2011 मध्ये क्रिकेट वर्ल्ड कपची ट्रॉफी मुंबई एअरपोर्टवर आलेली होती. ही ट्रॉफी सोन्याची होती. कस्टम ड्युटी भरल्यानंतरच ही ट्रॉफी सोडण्यात आली. बघा, समीर वानखेडे त्यावेळी कस्टम विभागात कार्यरत होते. आता दिल्ली उच्च न्यायालयात त्यांनी, जसं मी तुम्हाला म्हणलो की शाहरुख खान त्याचबरोबर आर्यन खान यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केलेला आहे. याच्या सुनावणी दरम्यान आज काय घडलं बघा. न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की समीर वानखेडेंना त्यांनी विचारलं
की हे मुंबईतील प्रकरण असताना तुम्ही ही याचिका न्यायालयात म्हणजे दिल्ली न्यायालयामध्ये दिल्ली उच्च न्यायालयात का दाखल केली? दिल्लीत याची सुनावणी अपेक्षित असेल तर कोणत्या आधारावर ही सुनावणी घेतली जावी याचं कारण विशद करा. कारण सांगणं आवश्यक आहे. न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार कौरव यांनी म्हटलेलं आहे की राष्ट्रीय राजधानीत कारवाईची अपेक्षा तुम्ही व्यक्त करत आहात का, हा देखील प्रश्न त्यांनी आत्तापर्यंत विचारलेला आहे. त्यामुळे मंडळी हे या सगळ्या प्रकरणातलं या क्षणापर्यंतचा अपडेट जाणून घेतल्यानंतर बरेचसे प्रश्न तुमच्या देखील मनात असतील. तुम्हाला देखील याबद्दल काय वाटत असेल तुम्ही या व्हिडिओच्या कमेंटमध्ये शेवटी जरूर सांगा. विषय खोल आहे मंडळी. घडणारी प्रत्येक घटना आणि त्या घटनेतले वेगवेगळे पैलू हे खोलावरतीच जाणून घ्यायचे असतात आणि तोच माझा प्रयत्न असतो विषय खोल विथ विशालमध्ये. इथं जमूयात.